पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. छावा पण लागलाय ना. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी. हर 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 हर. माझ्या लाडक्या बहिणींनो, आणि इकडे माझे लाडके भाऊ पण आहेत. आणि व्यासपीठावर उपस्थित माझे लाडके नेते रामदास भाई, लाडक्या बहिणी आहेत, खासदार आहेत, आमदार, लाडके खासदार आहेत, लाडके आमदार आहेत, आणि लाडके सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनींनो. खरं म्हणजे लाडकी बहीण एवढी फेमस झाली, एवढी सुपरहिट झाली, विरोधकांच्या चारी मुंड्या चित झाल्या. आणि म्हणून लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ, लाडके ज्येष्ठ आणि लाडके युवा, हे सगळं निवडणुकीमध्ये प्रचारात तोंडात होतं ना माझ्या. आता कसं ते जाणार. लाडक्या बहिणींना कधीच विसरू शकत नाही. तुम्ही नाराज होऊ नका, तुम्हालाही विसरू शकत नाही. पण यावेळेस काय झालं, निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी, त्यांना जे मी सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करणार, आणि विरोधकांच्या पोटात गोळा आला. म्हणाले लाडकी बहीण हे चुनावी जुमला आहे, हे काय लाडकी बहीण योजना पैसे देणार नाहीत. निवडणूक गेली की निवडणुकीमध्ये यांना आम्ही धोबीपछाड देऊ. मग कोर्टात गेले, कोर्टाने पण त्यांना एक चांगला लगावला. मग मी म्हणालो, बघा सावत्र भावांना, दुष्ट भावांना, आपण ज्यांनी खोडा घातलाय तुमच्या योजनेत त्यांना चांगला जोडा दाखवा, असं म्हणालो मी. आणि माझ्या लाडक्या बहिणीने बरोबर लाडक्या भावाचं ऐकलं. जोडा चांगला जोरात लगावला. आणि बघा, लोकसभेच्या पाठोपाठ लोकसभेमध्ये तुम्हालाही वाटलं होतं की लोकसभेमध्ये आपल्या महायुतीला 17 आणि त्यांना 30, म्हणजे 30 म्हणजे सायत्रिक 18, 180 जागा. आणि तुम्हाला सांगतो, लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी लोकसभेच्या देखील मंत्रिमंडळाचं वाटप केलं होतं. उभाटाला काय मिळणार, आणखी महाविकास आघाडीला काय मिळणार, सगळं झालं. परंतु या देशातल्या तमाम 140 कोटी जनतेने, हे सर्व लोक एकत्र आले मोदीजींना हरवायला. परंतु या देशातली जनता मोदीजींच्या मागे उभी राहिली आणि पुन्हा एकदा या देशामध्ये मोदीजी प्रधानमंत्री झाले. हॅट्रिक मारली. मग विधानसभेच्या निवडणुका समोर येतील म्हणून अगोदरच मंत्रिमंडळाचं वाटप झालं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कोण कोण मंत्री सगळे खातं वाटप झालं. 5 स्टार हॉटेल बुक केले.
कारण लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये जरी बोलले प्रधानमंत्री झाले असतील मोदीजी, पण महाराष्ट्रात तर आपल्याला 30 जागा मिळाल्यात, म्हणजे आपल्याला क्लिअर मेजॉरिटी आहे. सगळे हॉटेल बुकिंग बिकिंग सगळं झालं, पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून टाकली. आणि लाडक्या बहिणींनी म्हणजे आपल्या घरातल्या पण सगळ्या पुरुष मंडळीला सगळ्यांना सांगितलं, या टायमाला तुम्हीच नेहमी ऐकते मी, पण आता ऐकणार नाही, तुम्ही आमचं ऐकायचं आहे. आणि धडाधड मतांचा वर्षाव झाला. शोधून शोधून लोक मतदान करत होते. याचा मला अभिमान आहे, याचा आनंदही आहे, समाधानही आहे. कारण लोकसभेपाठोपाठ विधानसभेत आपण ऐतिहासिक विजय मिळवला. आणि एकच फाईट, वातावरण टाईट झालं होतं की नाही. आणि कसं बदललं मग ते, महाराष्ट्रातल्या जनतेने जो कौल दिला, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढ्या जागा आल्या होत्या का? 237. पण मला विश्वास होता, तुमच्या एकनाथ शिंदेला विश्वास होता. रामदासभाई पहिल्या माझ्या भाषणामध्ये विधानसभेच्या हा एकनाथ शिंदे म्हणाला होता, माझ्या बाजूला देवेंद्रजी होते, म्हणालो मी आणि देवेंद्रजी मिळून महाराष्ट्राच्या विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा निवडून आणणार. आणि नाहीतर गावाला शेती करायला निघून जाईन, हे मी सांगितलं. माझे सगळे कार्यकर्ते मला कसं गावाला जाऊन देतील. आणि समोरचे लोक सांगत होते, जे एकनाथ शिंदे बरोबर गेले ते एकाला पण निवडून येऊ देणार नाही. काय झालं? आणि म्हणून आपण लढलो जागा. लोकसभेच्या 15 जिंकलो 7. थोडीशी गडबड मागे पुढे झाली, आपण ते काही तडजोड करायला लागल्या, नाही तर 3-4 जागा अजून आल्या असत्या. म्हणजे 10 ते 11 जागा शिवसेनेच्या आल्या असत्या 15 पैकी. आणि समोर उभाटाने लढवल्या 22, आल्या 9. लोकसभेत देखील आपल्याला उभाटापेक्षा 2 लाख मतं जास्त मिळाली आपल्या धनुष्यबाणाला. आणि विधानसभेमध्ये ते लढले 97, आल्या 20. तुमचा एकनाथ शिंदे आणि धनुष्यबाण आणि शिवसेना लढला 80, आले किती? तब्बल 60 लोक. मिळाली मतं 15 लाख मतं त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त मिळाली. मग सांगा, खरी शिवसेना कोण? बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण? त्यांना काय विचार नकोच आहे, त्यांना प्रॉपर्टी पाहिजे, ती जाऊ दे. आणि म्हणून या जनतेच्या न्यायालयामध्ये शिक्कामोर्तब जनतेने विधानसभेत करून दाखवलंय. आणि काय तुम्ही मगाशी रामदासभाई म्हणाले, खोके खोके गद्दार मिंदे, काय काय शिव्या देताय, किती आरोप करणार. पण खोके खोके म्हणणाऱ्यांना या महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं ना, केलं ना. बरं, त्यांना खोक्याशिवाय झोप लागते का? नाही. मगाशी रामदासभाई बोललेच, त्यांचा चांगला समाचार काढलाय. बोले कुठे कुठे ती काय बावडी का काय? आपल्या देशात नसेल ती, देशात. आणि त्यामुळे रामदासभाईंनी समाचार घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने खरं म्हणजे फक्त जे बोलले रामदासभाई ते बरोबर आहे. त्यांचा अनुभव त्यांनी कथन केलेला आहे. का उठाव करावा लागला आम्हाला?
का निर्णय घ्यावा लागला? अरे हा एकनाथ शिंदे प्रेमाचा भुकेला आहे. एकनाथ शिंदेवर तुम्ही विश्वास टाकला तर एकनाथ शिंदे जीवाची बाजी लावायला तयार असतो. खुर्चीसाठी कधी एकनाथ शिंदेने तडजोड केली नाही, मोह झाला नाही खुर्चीचा मला. आम्ही खुर्ची नाही शोधली, आम्ही माणसं शोधली. त्या माणसांच्या समस्या शोधल्या, त्या माणसांचे प्रश्न शोधले आम्ही. कुणाला? पदासाठी कधी एकनाथ शिंदेने कधीही पदासाठी कधी मागणी नाही केली आणि पदासाठी कधी कुठली तडजोडही केली नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण पाठीशी आहे, गाठीशी आहे. आणि मी त्या दिवशी असं भगवद्गीतेतलं ते काय 111 अध्याय ते मी ऐकत होतो. त्याच्यामध्ये किती आहेत? 18वा अध्याय. त्याच्यामध्ये म्हटलंय, बगावत वही करते जो स्वाभिमानी होते हैं. स्वाभिमान में जब किसे ठेस पहुंचती है तो बगावत करता है. बगावत म्हणजे उठाव. आणि जे फक्त आपले चापलूसगिरी करतात ते तिथंच राहतात. काय त्याच्यात पाय चाटणं बिटणं लिहिलेलं आहे, पण मी बोलत नाही. पण ते बगावत करू शकत नाहीत. बगावत करायला देखील धाडस लागतं, उठाव करायला धाडस लागतं. आणि करो या मरो करायला देखील धाडस लागतं. त्याला वाघाचं काळीज लागतं. आणि काही लोक वाघाचं काय कातडं पांघरून काही लोक वाघ बनायला जातात. वाघ तो वाघच असतो. आपले बाळासाहेब ठाकरे या तमाम महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये हिंदुत्वाचे विचार या देशाला देणारा आपला मोठा हिंदू हृदय सम्राट खरा वाघ कोण असेल तर त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे. एकदा बोलला की बोलला, मग माघार नाही. आणि त्यांचाच चेला हा एकनाथ शिंदे आहे. शब्द दिला की 10 वेळा शब्द देताना आपण विचार करा. आणि म्हणून 50 लोक विश्वास ठेवतात. 50 लोक जीवावर उदार होऊन सत्तेतून बाहेर पडतात. लोक सत्तेच्या दिशेने जातात. माझ्याकडे तर नगरविकास मंत्री होतं, आणखी काय काय खाती होती, 8-9 मंत्री होते. आणि आम्ही सत्तेच्या विरुद्ध प्रवाहामध्ये आम्ही उतरलो. कारण शिवसेना वाचवण्यासाठी, शिवधनुष्यबाण वाचवण्यासाठी जो तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधला होता, तुम्ही गाण ठेवला होता, तो सोडवण्यासाठी आम्ही हे केलं. कारण बाळासाहेब म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही. म्हणून मगाशी रामदासबाई म्हणाले ते बरोबर आहे. खुर्चीचा मोह झाला आणि सगळं संपलं. त्या दिवशी रत्नागिरीच्या सभेतही ते म्हणाले, हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता. कशासाठी? काय मिळवलं बरं? कुणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं? तुम्ही जर आपल्या सहकाऱ्यांना जर नोकर समजायला लागलात, बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे. तुम्ही आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजायला लागलात, नोकर समजायला लागलात. मालक आणि नोकर बनवून पक्ष मोठा होत नाही. मला आठवतंय, मी दिल्लीमध्ये राज्य प्रमुखांची एक बैठक घेतली मुख्यमंत्री झाल्यानंतर.
त्या एका राज्य प्रमुखाला फोन गेला कि कहाँ जा रहे हो? बोले दिल्ली जा रहा हूं। काय के लिए? बोले शिंदे साहब ने राज्य प्रमुखों की बैठक बुलाई है। अरे बोले मालिक के साथ रहोगे या नौकर के साथ जाओगे? तो बोला मतलब क्या है? अरे मालिक तो इधर बैठा है, वो एकनाथ शिंदे तर नौकर आहे। तो बोले अच्छा। त्यांनी फोन कट केला आणि तिकडे येऊन ते भाषण केलं त्यांनी, आणि त्यांनी त्याच्या तोंडाने सांगितलं की अशा पक्षामध्ये कसा राहणार मी? शिंदे साहेबांच्या बरोबर आजन्म शिवसेना वाढवण्यासाठी मी काम करणार। हा पक्ष कार्यकर्त्यांचा, आणि म्हणून आपण बाळासाहेबांचे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं। जर आम्ही चुकीचं काम केलं असतं तर मला सांगा, सुरुवातीलाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, तुमच्या लक्षात नसेल, पण भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना दुसऱ्या नंबरला आली, आणि हे किती नंबरला गेले माहित नाही। आणि म्हणून या लोकसभेत स्ट्राइक रेट, विधानसभेत स्ट्राइक रेट पाहिल्यानंतर या मुंबईमध्ये देखील आपल्याला मतं जास्त मिळाली, आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये हा तुमचा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून फिरला या राज्यभर, एकही दिवस सुट्टी घेतली नाही। मगाशी म्हणाले भाई ते बरोबर आहे, कधी झोपतो, कधी उठतो, कधी जेवतो, कधी करत काय त्याचा, कारण शेवटचा माणूस त्याला भेटेपर्यंत मी कधी त्याला जाऊ दिलं नाही, कारण तो कसोटीचा काळ होता। आपल्याला पुन्हा या महाराष्ट्रात सत्ता आणायची होती, पण मी कधी किती काम केलं, किती सभा, एक दिवसात मी 8-8, 10-10 सभा घेतल्या। रात्री पुन्हा येऊन 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत, पहाटे 5 पर्यंत देखील बैठका घेतल्या। पण पुन्हा जेव्हा मला तुम्ही समोर दिसायचात, माझे कार्यकर्ते दिसायचे, तेव्हा एकनाथ शिंदे पुन्हा फ्रेश व्हायचा। तुम्हीच माझं टॉनिक आहात, हे कार्यकर्तेच माझं टॉनिक आहे। म्हणून 2.5 वर्षात प्रकल्प राबवले, रखडलेले प्रकल्प पुढे नेले, त्याला चालना दिली। हे मेट्रो प्रकल्प काय, कोस्टल हायवे काय, MTHL अटल सेतू काय, समृद्धी महामार्ग काय, अनेक योजना राबवल्या। शेतकऱ्यांसाठी 45,000 कोटी रुपये 2.5 वर्षात त्यांना योजनांवर खर्च केले। लोकाभिमुख कल्याणकारी योजना माझ्या लाडक्या बहिणींसारखे, लाडक्या भावांसारखे, ज्येष्ठांसाठी केल्या। आणि एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजनाची सांगड घातली, आणि म्हणून अवघ्या 4-5 महिन्यात वातावरण बदलवून टाकलं। लोकसभेचं वातावरण कुठच्या कुठं गेलं, आणि 237 महायुतीचे आमदार निवडून आले। हा इतिहास आहे, आणि म्हणून सारा महाराष्ट्र आपल्याकडे आशेने पाहतोय। आता आपली आणखी जबाबदारी वाढली आहे। तुम्ही आरोप करत राहा। आता मगाशी रामदासबाईंनी सांगितलं, अरे मनोहर जोशी सरांना शिवतीर्थावरून भरल्या सभेतून मुख्यमंत्री राहिलेला माणूस, लोकसभेचा सभापती राहिलेला माणूस, शिवसेना प्रमुखांच्या सोबत काम केलेला माणूस, त्याला खाली उतरवलं। तुमची झाली असती मी थांबवलं, आणि उतरवलं।
अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी आलं. असं कसं होऊ शकतं? असा नेता कसं करू शकतो? पक्षाचा प्रमुख कसं करू शकतो? रामदास भाई पण एकदा षण्मुखानंदला यायला निघाले. मी त्यांना सांगितलं, नाही नाही, षण्मुखानंद मध्ये एक बैठक होती आणि तिथं सगळा प्लॅन ठरला. रामदास भाईंना कसं मनोहर जोशींसारखं अपमानित करायचं. मी बोललो येऊ नका इकडं. आणि रामदास भाई नाही आले. आणि ते तिकडे जे लोक आले होते प्लॅन करून, त्यांनी घोषणाबाजी सगळं काय करायचं, मला वाटतं योगेश वगैरे होते तिकडे, सिद्धेश होता. असं कसं करू शकतो? मी सांगतो, मी सांगायचो देखील, पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्ते मोठे करा. कार्यकर्त्याला बळ द्या, कार्यकर्त्याला ताकद द्या, तर तुमचा पक्ष मोठा होईल. पद देताना देखील बाळासाहेब कधी दुजाभाव करायचे नाही. हा माझा तो माझा नाही. पद देतानाही मी आपल्या सगळ्यांना सांगतो, हा माझा तो माझा, हा माझा जवळचा, हा माझा लांबचा, हा रोज मला नमस्कार करतो, असं कधी करता कामा नये. ज्या कार्यकर्त्याच्या मागे 100, 200, 500 कार्यकर्ते आवाज दिल्यावर आले पाहिजे, अशा कार्यकर्त्यांना ताकद द्या, अशा कार्यकर्त्यांना पद द्या, तेव्हा पक्ष मोठा होतो. तेव्हा पक्ष मोठा होतो. मला एकदा म्हणाले, मला एकनाथ शिंदे सारखे कार्यकर्ते पाहिजे. बोले 2-4 कार्यकर्त्यांनी काम नाही होत. यासाठी महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ते मोठे केले पाहिजे. आणि म्हणून का आपण या महाराष्ट्रामध्ये का आपण शिवसेनेची ताकद वाढली का नाही? कारण जो कार्यकर्ता चांगलं काम करेल, जो कार्यकर्ता चांगलं, जो नेता चांगलं भाषण करेल, की त्यांची पत्ता कट करायचा, पंख छाडायची, त्याचं भाषण बंद. त्याला काय इन्सिक्युरिटी? कुणाला कुणाचं पद पाहिजे होतं का? कुणालाच नको होतं. परंतु ही का भीती असावी? आपला पक्ष कार्यकर्त्यांचा. आता जिथं जातोय तिथे वेड्यासारखे लोक, कार्यकर्ते, जनता सभेत तर येते, परंतु रस्त्याच्या दुतर्फा एवढे लोक, कोण आला आणि कोण गेला, कुठला मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री, काय कशासाठी, बघितल्यानंतर मनाला समाधान वाटतं. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आणि आता उपमुख्यमंत्री आहेत तेव्हाही तीच परिस्थिती जनतेमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे. आणि मी नेहमी सांगतो, जेव्हा मी सीएम होतो, तुम्हाला माहिती आहे, ऐकले तुम्ही, तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, म्हणजे जरा वजनदार आहे, चीफ मिनिस्टर. मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी माझ्या टीम मध्ये होते उपमुख्यमंत्री, आता ते मुख्यमंत्री आहेत, मी आता डीसीएम आहे. आता मी काय म्हणतो, शिकले तुम्ही, डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये. सर्वसामान्य माणूसच आपला केंद्रबिंदू आहे. हेच आपलं ऐश्वर्य आहे. आज व्यासपीठावर माझे सगळे नेते मंडळी, आमदार, खासदार, पदाधिकारी आहेत. हे माझं वैभव आहे आणि समोर बसलेली ही माझी दौलत आहे. आणि हेच माझं ऐश्वर्य आहे. मला सांगा, भरलेलं व्यासपीठ आहे,
परंतु तुम्ही जर एवढ्या मोठ्या संख्येने समोर नसता तर या व्यासपीठाचं महत्व वाढलं नसतं, हे व्यासपीठ शोभलं नसतं. ही शोभा तुम्ही वाढवलेली आहे. आणि म्हणून कार्यकर्ता हा मला महत्वाचा आहे. बाळासाहेब सांगायचे शिवसैनिक, शिवसेनेमध्ये शिवसैनिक हे पद सगळ्यात महत्वाचं आहे. कारण शिवसैनिकच आपल्याला मोठं करतो, वाढवतो, आपल्याला निवडून देतो. आणि म्हणून ज्या रोज आरोप प्रत्यारोप हे ते रोज, आज पण मी कधी कधी म्हणतो या एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका. तुम्ही हलक्यात घेतलं, तुमचा टांगा पलटी करून टाकला. या दाढीने तुमची गाडी काय खड्ड्यात घातली गाडी कधी तेव्हा. अरे आज मी कुठंतरी वाचलं, तो त्यांना लावलेला डायलॉग त्यांनी दुसरीकडे आज कुठल्या तरी पेपरला, अरे तुम्ही त्याच्यामध्ये लिहिताय समांतर, म्हणजे दाढीला हलक्यात घेऊ नका, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका. मी तुमच्यासाठी बोललोय, तुम्ही डायव्हर्ट कुठं करताय. म्हणाले समांतर पॅरलल सरकार. अरे बाबा, शिवसेनेच्याकडे असलेली जी खाती आहे त्याचा आढावा घ्यायचा, त्यांना चालना द्यायची. व दुसरा वैद्यकीय कक्ष तो जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते तेव्हापासूनचा आहे. कुठं काय तुम्हाला लक्षातच राहत नाही काय. शेवटी आपलं काम काय असतं, लोकांना सेवा जास्त मिळाली पाहिजे, लोकांना ज्यादा सेवा मिळाली पाहिजे, लोकांना सुविधा जास्त मिळाल्या पाहिजे. यासाठी आम्ही सगळे टीम म्हणून काम करतोय. तुम्ही किती देव पाण्यात बुडवले तरी आमच्यामध्ये काय कुठलं कोल्ड वॉर बीर नाहीये. आणि आमच्याकडे फक्त काम करणाऱ्यांचाच एक टीम आहे. आणि जे विकासाला विरोध करतात त्यांच्या बरोबर आमचं वॉर आहे, युद्ध आहे. विकास विरोधी लोकांच्या बरोबर आमचं युद्ध आहे. आणि म्हणून शेवटी बघा, काम करणाऱ्या लोकांच्या मागं जनता उभी राहते. आपण काम केलं, 2.5 वर्षात निर्णय घेतले, केंद्राने देखील आपल्याला सपोर्ट केला, प्रधानमंत्री मोदीजींनी सपोर्ट केला. अरे बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं, अयोध्येत राम मंदिर बांधायचं आणि 370 काश्मीरमध्ये कलम हटवायचं. बाळासाहेब स्वतः म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा, मी हे दोन्ही कामं करतो. कोणी केली? प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित शहा गृहमंत्री यांनी. त्यांना सकाळ उठून सकाळ संध्याकाळ तुम्हाला म्हणजे बातमी चालली पाहिजे म्हणून त्यांच्या विरोधामध्ये, अरे देशाचे प्रधानमंत्री आहेत, देशाचा गौरव वाढवतायत. आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक पुस्तक भेट दिलं आणि त्या पुस्तकात म्हटलंय मोदीजी आप महान हो. हे आपल्यासाठी गौरव नाही का? देश आपला गौरव नाही का? कुठे चालले तुम्ही? कुठली कदरू वृत्ती तुमची? कधीतरी मनाचा मोठेपणा दाखवणार की नाही? कधीतरी आत्मचिंतन करणार की नाही? कधीतरी आत्मपरीक्षण करणार की नाही? आता जितू आला इकडे, आता जितू, या जितूनी पहिली मशाल घेऊन गेला होता. पहिला मशाल घेऊन जाणारा जितू, धनुष्यबाण आज हातात घेतला त्यांनी. आणि म्हणून आता जितू गेला तो कचरा. जो जाईल तो कचरा. त्याला काय काय नवीन नवीन दूषणं देतात, नवीन नवीन उपाध्या देतात. अरे पण मी तर स्वागत करतोय, कारण मी बाळासाहेबांचा विचार घेऊन चाललोय म्हणून येत आहेत लोक. बाळासाहेबांचा विचार घेऊन येतात, मी चाललोय म्हणून येतात. पण तुमच्याकडून का जात आहेत त्याचा कधी विचार करणार की नाही? त्याचं आत्मपरीक्षण करणार की नाही? का शिव्या आहे की शिव्या शाप, शिव्या सेना झाली आहे का तुमची? एक कलमी कार्यक्रम
आणि म्हणून मग काय बोलणार काय मी? अरे सकाळ संध्याकाळ उठता बसता एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे. तुम्ही किती शिव्या दिल्या, किती काय केलं तरी माझी जनता, माझे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत, तो पण मला कशाची चिंता नाही. अरे मला किती पाण्यात बघणार, किती पाण्यात बघणार? माझी लाईन कापायची किती वेळा तुम्ही काय करणार? लाईन अशी पुसली जाते का? त्याला कामाची लाईन मोठी करायला लागते ना, बाजूला मोठी रेष काढायला लागते, तेव्हा ही रेष छोटी दिसते. असं पुसून खोडरबरनी कापून होत नाही, त्याला काम करावं लागतं. आणि मी मागे पण म्हणालो, लाईन काय तुम्ही माझी कापणार? अरे एकनाथ शिंदे ज्या खड़ा होता है वहीं से लाइन शुरू हो जाती है. ती रांग म्हणजे जनसेवेची, सर्वसामान्याच्या मदतीची. अरे आयुष्यभर एकनाथ शिंदेने सर्वसामान्य माणसाची सेवा केली. काय कमवलं मी, काय मिळवलं सांगा? जे काय आहे ते कुणी मिळवलं, कुणी कमवलं तुम्हाला माहित आहे. मी काय बोलत नाही, रामदास भाई बोलून झाले. का छळता? का तुम्ही काय हा शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झालेला का तुमच्या पचनी पडत नाही? का अजून तुम्ही अजून पण घटनाबाह्य 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 किती बोलणार? मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो, पण या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणायला आलोय. हेच माझं समाधान आहे. आज लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहतोय मी महाराष्ट्रामध्ये, समाधान आहे मला. अरे कधी इतिहासामध्ये देखील असे निर्णय कधी घेतले होते का? पवार साहेबांनी मला आपलं महादजी शिंदे, महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाला. याची पण पोटदुखी. बरं, एका मराठी माणसाने मराठी माणसाला पुरस्कार दिला म्हणजे पवार साहेबांनी आणि जो आपले महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी माझा सत्कार केला. हे तुम्हाला बघवत नाही. पार मला शिव्या देताना हे विसरले ते महादजी शिंदे यांच्या वंशजांचा पण अपमान. तिकडे साहित्यिक होते, त्या साहित्यिकांना आपण दलाल म्हणाले, साहित्यिकांचा पण अपमान. आणि ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवले त्यांचाही अपमान. माझा तर जाऊ दे, गरज सरो वैद्य मरो, त्यांनी त्यांच्या पुस्तकात पण लिहिलंय. पण त्याच व्यक्तींनी माझ्याबद्दल बघा, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, 50 वर्षाच्या इतिहासामध्ये नागरी प्रश्नांची, या महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाण असणारा नेता कोण? तर त्याचं नाव एकनाथ शिंदे. हे मी नाही म्हणत, त्यांनी म्हटलंय, त्यांनी म्हटलंय. आणि म्हणून पोटदुखी किती असावी. आणि म्हणून जाऊ द्या, अजून पोटदुखी वाढेल. कारण डॉक्टर आहे. अरे पण ते डॉक्टर कडून नाही घेत औषध, कंपाऊंडर कडून घेतात ना.
तसा डॉक्टर इकडे आहे खरा, पण मी डॉक्टर नसलो तरी मोठे मोठे ऑपरेशन मी करतो. खरं म्हणजे आपल्याला एकच आहे, रामदास भाईंनी देखील मार्गदर्शन केलं, आपल्या इतर नेत्यांनी केलं. आता आपली जबाबदारी वाढली आहे. शिवसेना वाढवायची आहे. राज्यातच नाही तर देशभरातून शिवसेना आमच्याकडे पाहिजे, आमच्याकडे पाहिजे असं मागणी होती आहे. देशभरात या शिवसेनेचा आपला डंका वाजला पाहिजे, असं काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला काहीतरी टार्गेट दिलंय ना अगोदर नोंदणीचं, 123 प्रत्येक वार्डात 123. 123 म्हणजे काय? यादी मधलं 123 लोकांची नावं नोंदवायची कमीत कमी. नाही तर तुम्ही 123च नोंदवाल, बाद झाला. आता 700, 800, 1000 नावं असतात त्याच्यात. म्हणजे त्याच्यात 123 म्हणजे यांच्या संकल्पना काय? 23 जानेवारी ना, बाळासाहेबांचा वाढदिवस म्हणजे 23 जानेवारी. म्हणजे 23 आणि इकडे 123 आकडा टाकलाय. म्हणजे हुशार आहेत पोरं तशी. आणि प्रत्येक वार्डात आपल्याला 5000पेक्षा जास्त नावं नोंदवायला काय भारी नाहीये. एक एक मतदारसंघ 50-50 हजाराचा असतो. 40,000, 50,000, 5,000 म्हणजे कमी आहेत. माझं तुम्ही ऐकणार का? यांनी 5,000 सांगितलेत ना, तुम्ही त्याच्या डबल करू शकता ना पक्का. मग तुम्ही ते करा. आणि मग खरंच मग माझे लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ होणार तुम्ही. शेवटी तुम्ही पक्ष वाढवला, तुम्ही पक्ष मोठा केला तर तुम्ही मोठे होणार आहात. त्यामुळे शिवसेना सदस्य नोंदणी वाढवा, कार्यकर्ते वाढवा. गावागावात आपण शिवसेना म्हणतो, घराघरात शिवसेना म्हणतो, तसं मुंबईच्या प्रत्येक वार्डात घराघरात शिवसेना घेऊन जा. लोकांच्या मनामध्ये शिवसेना घेऊन जा. मगाशी उल्लेख केला भाईंनी की मुंबई तोडणार, निवडणुका आल्या की फक्त मुंबई तोडणार. अरे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून मुंबईतला मुंबईकर जो बाहेर फेकला गेलाय, आता माझ्याकडे नगरविकास पण आहे आणि गृहनिर्माण पण आहे. त्यामुळे रखडलेले प्रकल्प तुमचे एसआरएचे, तुमच्या म्हाडाचे, धोकादायक इमारतीचे, हे सगळे प्रकल्प याला आपण चालना देणार, पुढे नेणार. या मुंबईतल्या सगळ्या रखडलेल्या प्रकल्पांना चालना देणार. गेलेला मुंबईकर पुन्हा आणणार. हे काम कधी केलं का? का गेला मुंबईकर? कोण बिल्डर होते? कोणाच्या ओळखीचे होते? बघा, शोधा, सगळे कुठे दिसतील बघा. पण म्हणून आपण सांगितलं आता एसआरए, म्हाडा एवढ्या पुरतं मर्यादित नाही. MMRDA, MIDC, MSRDC, सिडको, महाप्रीत, मुंबई महापालिका या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आपण क्लस्टर डेव्हलपमेंटची संकल्पना आणली. एक प्रकल्प मुंबईमध्ये सुरू झाला. ठाण्यामधून मी क्लस्टर आणलं. ठाण्यामध्ये 7 बिल्डिंगचं काम सुरू झालं. क्लस्टर काय म्हणाले? कसलं क्लस्टर? अरे बोलो एकत्र. त्या दिवशी सदा सरवणकर कुठे आहे? त्यांच्या मी गेलो होतो तिकडे. त्या धोकादायक इमारती क्लस्टर शिवाय होणारच नाहीत. एक बिल्डिंग आपण करायला गेलो, त्याला ओपन स्पेस नाही मिळणार, त्याला मोकळी जागा नाही मिळणार, त्याला गार्डन नाही मिळणार, त्याला अम्युनिटी नाही मिळणार.
आणि म्हणून अशा प्रकारच्या एकत्र बिल्डिंग घेऊन त्याचं क्लस्टर आपण करतोय. तिथे गार्डन मिळेल, तिथे प्लेग्राऊंड मिळेल, तिथे वैद्यकीय सुविधा मिळतील, सगळं मिळेल. आणि असं आपण पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून आपण मुंबईमध्ये मुख्यमंत्री झाल्यावर या सगळे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचा निर्णय आपण घेतला. का 15 वर्ष 20 वर्ष घेतला नाही तुम्ही? का रोजचं त्याच्यामध्ये रिपेरिंग करायचं आणि पैसे घ्यायचे? 3,500 कोटी रुपये या रिपेरिंग मध्ये घातले. मी चेलला विचारलं 15-20 वर्षात. आणि आता 2 फेज मध्ये मुंबईतले सगळे रस्ते खड्डे मुक्त होणार, कॉन्क्रीटचे होणार. मुंबईचं सुशोभीकरण चालू आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आलाय ना तुमच्याकडे? ती ठाण्यातून आणली संकल्पना. मी ठाण्यात पहिले 50 सुरू केले. मी चेलना बोललो इथं का नाही करत? दिल्लीमध्ये मोहल्ला क्लिनिक असा आहे, फेमस झाला तसा आहे. आता तो गेला कामातून. पण आता मुंबईमध्ये आपण 250-300 बाळासाहेब ठाकरे दवाखाना केला. 700 पूर्ण राज्यभर केलंय. अरे लगेच घराच्या बाजूला दवाखाना, औषध गोळ्या इंजेक्शन फ्री मध्ये. आणि म्हणून आरोग्याची काळजी आपण घेतोय. आता सगळ्या महापालिका हॉस्पिटलमध्ये औषधं मोफत मिळणार, तोही निर्णय आपण घेतला. 0 प्रिस्क्रिप्शन, कॅशलेस हॉस्पिटल आपण करतोय. आणि म्हणून त्याचबरोबर घराघरात जाऊन वैद्यकीय तपासणीचा ड्राईव्ह देखील मुंबई महापालिका घेते. त्याला देखील आपण बजेटमध्ये प्रावधान केलंय. आज मुंबईमध्ये महालक्ष्मी रेसकोर्सचे 120 एकर जागा घेण्याची हिंमत कधी कुणी दाखवली नाही, कारण ते साठलोट्यामुळे. पण या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तो निर्णय घेतला. 120 एकर जमीन घेतली आपण. आणि आता कोस्टल हायवे जो झालाय त्याच्या बाजूचं 175 एकरचं गार्डन असं लांबलचक याला जोडणार आपण अंडरपासने. 300 एकरचं गार्डन सेंट्रल पार्क मुंबईमध्ये होणार. कधी स्वप्नात तरी पाहिलं? सुरुवात मध्ये झाली होती तेव्हा मुख्यमंत्री ते होते. थोड्या दिवसांनी बंद झालं ते. मी बोललो काय झालं? नाही ते कसे जातील तिकडे, इथून तिकडे कुठे? अरे ते माणसापेक्षा घोडे मोठे आहेत का? आणि ते आपण केलं. 300 एकराचा सेंट्रल पार्क, वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क मुंबईत. एवढा मोठा ऑक्सिजन पार्क होतोय. या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं. नाले सफाई बघायला हा एकनाथ शिंदे नाल्यात उतरला मुख्यमंत्री असताना. म्हणाले हे रोडची काय सफाई चालू आहे? हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं? मग काय मुख्यमंत्र्याचं घरात बसायचं काम असतं? अरे रस्त्यावर गेलो, पब्लिक आलं, एनजीओ आले, मुलं आले, सगळे आले. रस्ते साफ करून धुतले जाऊ लागले. ब्रिटिश काळात कधीतरी बघितलं असेल कोणी, तेव्हा काय आपण नव्हतो. पण ऐकलंय ना आपण, ब्रिटिश काळात धुवायचे. मग म्हणाले हे काय रस्ते धुवायचं काम आहे का? याची रस्त्याची सफाई चालू आहे. म्हणजे तुम्ही तर तिजोरी धुतली, तिजोरीची सफाई केली. अरे एकनाथ शिंदे रस्ते धुतोय. कुठं काय काय बोलायचं ते समजत नाही. आणि म्हणून मला बिलकुल काही वाटत नाही. मला जनतेचं काम करायचं. आणि म्हणून या सगळ्या कामाचा परिपाक या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसला पाहिजे. हे काम तुम्हाला करायचं आहे. काय काय आपण योजना राबवल्या त्या तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत. तुम्हाला लोकांपर्यंत हे काम आम्ही केलं, ते काम शेवटी आपण केलेल्या कामाचा डंका आपणच वाजवायला पाहिजे. तो आपल्याला वाजवायचा आहे. आणि म्हणून महायुती जे राज्यामध्ये काम करते आहे, महायुती आज तुम्हाला सांगतो, माहित नसेल, एसटीपी आपण मंजूर केले. 15-20 वर्ष एसटीपी नव्हते. आता आपण एसटीपी मंजूर केले. 3-4 वर्षात ते जेव्हा होतील पूर्ण, तेव्हा समुद्रात जे काळं पाणी, जे दूषित पाणी जातंय, ते ट्रीटमेंट झालेलं शुद्ध पाणी जाईल आणि समुद्र किनारे निळे शार दिसतील. हे काम आपण केले आहे. आणि म्हणून एवढं केलेलं काम तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. आणि शिवसेनेच्या प्रत्येक वार्डामध्ये शिवसेनेची शाखा काढा. शाखा आहेत आपल्या, नसतील तिथे करा. प्रत्येक वार्डात 1-2 शाखा झाल्या पाहिजेत.
घर तिथे शिवसैनिक झाला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो, मुंबई मगाशी कोणी रामदासबाई बोलले, काय पोटात काय असतं, राक्षसाचा जीव पोपटात असतो म्हणाले. आता कुणाचा जीव कशात आहे ते तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून आपण विधानसभेत एक झटका दिला, आता मुंबई महापालिकेत दुसरा झटका द्यायचा आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, ऊंचाई हासिल करने के लिए हमें बाज बनना है, बाज. ऊंचाई हासिल करने के लिए हमें बाज बनना है, धोखेबाज नहीं. और अभी तो बाज की असली उड़ान बाकी है, अभी तो बाज की असली उड़ान बाकी है, अभी तो इस परिंदों का इम्तिहान बाकी है. अभी अभी मैंने लांगा है समुंदर को, अभी अभी मैंने लांगा है समुंदर को, अभी तो पूरा आसमां बाकी है.